कोल्हापुरातील भाजप कार्यालयात महायुतीच्या नेत्यांची बैठक. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तातडीची बैठक. रोहित पवारांनी अन्नत्याग नाही तर स्टंटबाजी त्याग आंदोलन करावं. नवनाथ बन यांचं रोहित पवारांवर टीकास्त्र. महिला शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकार आणणार विधेयक. महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी महत्वाची तरतूद. राम मंदिराच्या दानपेटीतून 5 कोटींचा अपहार. दानपेटीतील पैसे कोण चोरते? देशावर रामाचं राज्य नसून चोरांचं राज्य. खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल. काँग्रेस पक्ष मजबूतीने पुढे आला पाहिजे. विलिनीकरणाबाबत राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू. खासदार संजय राऊतांचं विधान. राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने दादर परिसरात बॅनरबाजी. मुंबईतल्या 36 पेट्रोल पंपावर दुचाकींना 5 रुपयांची सूट. शरद पवारांना याआधीच प्रस्ताव देण्यात आला होता. विलिनीकरणावर पटोलेंचं महत्वाचं विधान. चंद्रपुरात वडट्टीवार धानोरकर गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर. गटनेता बदलण्यासाठी वडट्टीवारांचे नगरसेवक पळवले. वडट्टीवार समर्थक 5 नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना. जय पवार यांचा उद्या जनता दरबार. बारामतीतील राष्ट्रवादी भवन इथं जनता दरबाराचं आयोजन. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विलिनीकरणाबाबत काँग्रेसकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला यापूर्वीच प्रस्ताव. 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच देण्यात आली होती ऑफर. सूत्रांची माहिती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याबाबत नाराजीचा सूर. विधान परिषद निवडणुकीत विश्वासात न घेता उमेदवारी दिल्याने नाराज. विश्वसनीय सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांची पत्रकार परिषद. मोदींच्या कारकिर्दीला 12 वर्ष पूर्ण झाल्याबाबत पत्रकार परिषद. भोंदू अशोक खरात प्रकरणी उज्ज्वल निकमांना विशेष सरकारी वकील नेमणार. विश्वसनीय सूत्रांची लोकशाहीला माहिती. काँग्रेस हायकमांडने नाना पटोलेंना दिल्लीला बोलावलं. दिल्लीत उद्या काँग्रेसची महत्वाची बैठक. विठुरायाची पंढरी सर्व भक्तांसाठी कायम खुली असतानाही सरकार बॅरिकेड्स लावून आमच्या मार्गात असे अडथळे आणण्याचा प्रयत्न करते. आमदार रोहित पवारांचं ट्विट. पंढरपुरात आजपासून रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन. कर्जमाफीतील जाचक अटींविरोधात रोहित पवारांचा एल्गार. नवी मुंबईत गणेश नाईकांकडून जनता दरबाराचं आयोजन. यावेळी सगळे राजकारणी चांगले नसतात असं गणेश नाईकांचं वक्तव्य. जळगाव विधान परिषद निवडणूक. शिवसेना बंडखोर रेश्मा काळेंची उमेदवारी अद्यापही कायम. बंडखोर उमेदवार रेश्मा काळे नॉट रिचेबल. जळगाव विधान परिषद निवडणुकीत बंडखोरी मागे घेण्यासंदर्भात प्रश्न सुटला. बंडखोरी मागे घेण्यासंदर्भात घोषणेची केवळ औपचारिकता बाकी. अमरावती विधान परिषद निवडणूक. निलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेसचे बैठकीचे सत्र सुरूच. वंचितच्या उमेदवारासोबत गुप्त बैठक झाल्याची सूत्रांची माहिती. अमरावती विधान परिषद निवडणुकीत प्रवीण पोटेंनी घेतली रवी राणा यांची सदिच्छा भेट. राजकीय वैर संपुष्टात आल्याचं चर्चा. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस. प्रणित मोरे आणि हिमांशू जांगरालला बजावली नोटीस. प्रणित मोरेचं इन्स्टाग्राम अकाउंट पुन्हा ऍक्टिव्ह. वादग्रस्त प्रकरणानंतर मुख्य इन्स्टाग्राम अकाउंट डिॲक्टिव्हेट केलं होतं. नांदेडमध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा. वाहनाच्या लाईट्सच्या उजेडात केलं शवविच्छेदन. नायगावच्या रुग्णालयातील फोटो व्हायरल. बीडमध्ये शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने मोठेवाडीत एल्गार. कर्जमाफी निर्णयाची शेतकऱ्यांकडून प्रतिकात्मक होळी. पुण्यातील पालखी मार्गावर अतिक्रमणांविरोधात मोठी कारवाई. वारकरी आणि भाविकांना कोणत्याही प्रकारचा अडथळा होऊ नये यासाठी मोहीम. त्र्यंबकेश्वरमधील व्हीआयपी दर्शन तिकीट गैरव्यवहार प्रकरणी मुख्य संशयित आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला. यवतमाळमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला मान्सून पूर्व तयारीचा आढावा. आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्वकष नियोजन करण्याचे निर्देश. गडचिरोलीत धर्मराव बाबांनी घेतली जखमी अधिकाऱ्यांची भेट. योग्य उपचार करण्याचे प्रशासनाला दिले निर्देश. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणीकडे नाशिककरांचे लक्ष.
उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना पुन्हा चुलीचा आधार, सिलेंडर कमी करण्याच्या सरकारच्या निर्णयावर महिलांचा संताप. यवतमाळमध्ये नगर परिषदेकडून अतिक्रमण हटाव मोहीम, माझ्या केबिनमध्ये येण्याचा अधिकार कोणी दिला? अतिक्रमण कारवाईवरून नगराध्यक्षा आणि काँग्रेसमध्ये खळाजंगी. कोल्हापुरातील काळंबावाडी धरणातील पाणी साठ्यात घट, पाणी पातळी लागत नसल्याने 3 उपसा पंप बंद. नाग नदीच्या सांडपाण्यामुळे गोसेखुर्द धरण प्रदूषित, नागपूर खंडपीठाकडून जनहित याचिका दाखल. छत्रपती संभाजीनगरात ग्रामस्थांचा 5 तास रास्ता रोको, जिल्हा परिषदेच्या शिक्षिकेच्या मृत्यूमुळे ग्रामस्थ आक्रमक. नागपुरातील कॉन्क्रीट रोड संदर्भात तक्रारी, नागपूर खंडपीठाची पालिकेवर नाराजी व्यक्त. नाशिक जिल्ह्यात जलसंकट अधिक तीव्र, धरणांमध्ये अवघा 25.39% पाणीसाठा शिल्लक, 655 गावे आणि वाड्यांना 180 टँकरद्वारे पाणी पुरवठा. विदर्भात उष्णतेची लाट कायम, अमरावतीचा पारा 42.8 अंशांवर, सरासरीपेक्षा तब्बल 6 अंशांची वाढ, मान्सून लांबल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. राज्याच्या काही भागात मान्सूनची हजेरी, मात्र विदर्भात उष्णतेच्या लाटा कायम, कमाल तापमानात सरासरीपेक्षा 4 ते 6 अंशांपर्यंत वाढ. महापालिकेच्या शाळा खासगी संस्थेच्या घशात घालण्याचा प्रस्ताव, प्रत्येक विद्यार्थ्यामागे 25,000 रुपये संस्थेला देण्यात येणार. पावसाळ्यात वृक्ष लागवडीसाठी पुणे पालिकेची मोहीम, मोहिमेसाठी एकूण 1.5 कोटी रुपयांची तरतूद. दौंड बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणी उरुळी कांचनमधील खासगी रुग्णालयाला आरोग्य विभागाची नोटीस. सिंधुदुर्गात नर्सरी व्यवसाय तेजीत, आंबा आणि काजू रोपांची खरेदीसाठी गर्दी. नंदुरबार जिल्ह्यात रुग्णवाहिका सेवेचा बोजवारा, अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका नादुरुस्त अवस्थेत, आपत्कालीन सेवांवर प्रश्नचिन्ह. खंडोबाचा भंडारा म्हणजे शुद्ध हळद की कॉर्न स्टार्चयुक्त मिश्रण, भंडाराच्या शुद्धतेवर प्रश्न उपस्थित करत कायदेशीर व्याख्या निश्चित करण्याची आमदार पाचपूत यांची मागणी. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावातील जलसाठ्यात घट, यंदा मान्सून उशिरा दाखल होण्याचा अंदाज, मनपाकडून पारंपरिक जलस्रोतांचे पुनर्जीवन करण्याचा निर्णय. राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार, कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज, यंदा हवामान स्थिती अनुकूल नसल्याने पाऊस लांबला. अहमदाबाद विमान दुर्घटनेला 1 वर्ष पूर्ण, वर्षभरात एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांचा साधा फोन नाही, आमच्या भावनांशी खेळलं जात आहे, दीपक पाठकच्या वडिलांनी व्यक्त केली खंत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून उपक्रम, वांद्रे कुर्ला संकुल येथे पहिला सार्वजनिक वाहतूक साप्ताहिक दिन उपक्रम, प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन बेस्ट प्रशासनाचं विशेष नियोजन. नंदुरबारमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश पाठ्यपुस्तकांचे वितरण होणार, प्रशासनाची जय्यत तयारी, नवीन शैक्षणिक वर्षासाठी जिल्हा सज्ज. अमरावतीच्या गोरकुंज मोझरी येथे प्रशासन आपल्या दारी उपक्रम, कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची उपस्थिती. सोलापुरात शेतकऱ्यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित, तब्बल 130 कोटी रुपयांच्या थकबाकीसाठी सुरू होते आंदोलन. सर्व प्रभाग समिती अध्यक्षांना नव्या गाड्या दिल्या जाणार, गाड्या पालिका भाडे तत्वावर 1 वर्षासाठी घेणार, प्रस्ताव लवकर स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर. पावसाळ्यात मिलन सबवे पूरमुक्तीसाठी पंप भाडे तत्वावर घेणार, मिलन सबवे परिसरात पावसाचे पाणी साठवण्यासाठी निर्णय. अमरावती महानगरपालिकेत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी समिती स्थापन करा, काँग्रेस नगरसेवक अनिल अग्रवाल यांची मागणी, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा. अंबाबाई मंदिराच्या शिखरावर सोन्याचा कळस बसवला, पहाटे 5 वाजता कळस बसवण्याचे काम पूर्ण. साताऱ्यात अनोख्या पद्धतीने आईचा वाढदिवस साजरा, वाढदिवसानिमित्ताने माळरानावर 61 झाडांचे रोपण करून ती जगवण्याचा संकल्प, अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम. पुढील 3 दिवसात मान्सून विदर्भात दाखल होण्याची शक्यता, नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला अंदाज, मात्र त्यापूर्वी 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा काय. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेवर गुन्हा दाखल, प्रणित मोरेवर महाराष्ट्र सायबरकडून गुन्हा दाखल, आक्षेपार्ह महिलांबाबत अवमानकारक कंटेंट प्रसारित केल्याचा आरोप. माऊलींच्या रथाच्या सारथी बैलजोडीच्या मानावरून वाद, उमेश रानवडे यांचे बैलजोडीसह बेमुदत आंदोलन, बैलजोड समितीने शिफारस करूनही डावललं, उमेश रानवडेंचा आरोप.
लांजा शहरातील सर्व्हिस रोडच्या डांबरीकरणाला सुरुवात. आमदार किरण सामंत यांच्या सूचनेनंतर कामाला वेग. मावळमध्ये आज पाणी पुरवठा राहणार बंद. लिकेज दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय. काम पूर्ण होताच पाणी पुरवठा तात्काळ सुरळीत होणार. आळंदीत कमला एकादशी निमित्ताने हजारो फुलांची आरास. सजावटीसाठी शेकडो सुवासिक देशी विदेशी फुलांचा वापर. बेस्ट निवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत देयकांचा प्रश्न जनता दरबारात. मंत्री गणेश नाईकांचे थेट अधिकाऱ्यांना आदेश. साताऱ्यातील कराड चिपळूण राज्य महामार्गावरती वाहन चालकांची तारेवरची कसरत. अवजड वाहनांची वाहतूक 15 दिवस बंद. नागरिकांचे हाल. नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची रंगीत तालीम. अमरावतीच्या मालखेड तलावात प्रात्यक्षिक. मुंबईतील गोराईत भीमनगर नाल्यावर भरणी करून अतिक्रमण. मनसे नेते आक्रमक. बीडमध्ये शेतकरी फसव्या कर्जमुक्ती योजनेच्या जीआरची होळी. शेतकरी विरोधी सरकार हाय हाय. संपूर्ण कर्जमाफी द्या. शेतकरी एकजूट जिंदाबाद अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. अमरावतीत ठाकरे सेनेचा एल्गार. घाट लाडकी वणी रस्त्यासाठी चक्काजाम आंदोलन. संतप्त ठाकरे सेनेची प्रशासनाविरोधात घोषणाबाजी. आंदोलन उग्र होताच पोलिसांचा हस्तक्षेप. मुंबई मनपाचा बुलडोजर ॲक्शन मोडमध्ये. अंधेरी पश्चिम वीरा देसाई रोड परिसरात कारवाई. भाजप नगरसेवक रुपेश सावरकरांच्या पाठपुराव्याला यश. हॉटेल कॅफे बार गाळ्यांबाहेरच्या अनधिकृत सेवाबाहेर. सोने आणि चांदीच्या दरात घट. सोनं 6,000 रुपयांनी तर चांदी 6,000 रुपयांनी स्वस्त. 1 तोळा सोन्याचे दर सध्या 1,45,000 रुपयांवर. 1 किलो चांदी सध्या 2,34,000 रुपयांवर. प्रसाद वेदपाठकच्या सोसायटीतल्या पांढऱ्या पट्टीचा वाद. वेदपाठक विरोधात जैन समुदाय. भाजप नगरसेवक प्रवीण छेडा आक्रमक. वेदपाठक विरोधात गुन्हा दाखल करण्याची केली मागणी. पालघरमधील पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा फाटक बंद करा. नागरिकांची मागणी. नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास. नाफेड कांदा खरेदीचा घोळ कायम. कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांची हेळसांड सुरूच. प्रतवारीच्या नावाखाली त्रास दिला जात असल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगरात खत विक्रीत अफरातफर. बोगस खत विक्री. परवाना नसताना खतांची विक्री. कृषी विभागाची मोठी कारवाई. 7 विक्रेत्यांचे परवाने रद्द. अकोल्यात आता युरिया खरेदीसाठी आधार कार्ड सोबत सातबारा उतारा सादर करणं अनिवार्य. कृषी सेवा केंद्रावरील गर्दी लक्षणीयरित्या झाली कमी. छत्रपती संभाजीनगरात लग्नाच्या अवघ्या 7 दिवसात नवविवाहितेची दुर्दैवी मृत्यू. मृत्यूने दोन्ही कुटुंबावर शोकगळा पसरला. सुवर्णपदक विजेता नेमबाज जसपाल राणा यांचं निधन. गेल्या काही दिवसांपासून जसपाल राणा होते आजारी. नवी मुंबईतील हाऊसिंग सोसायटीमध्ये लिफ्टमध्ये 4 तरुण अडकल्याची घटना. खारघर अग्निशामक दलाला 4 तासानंतर सुटका करण्यात यश. अंबरनाथमध्ये भर रस्त्यात 2 जणांची हत्या. अंबरनाथच्या जुवेली गावातील घटना. ओला ड्रायव्हरने महिलेची हत्या करून स्वतःला संपवलं. मनीषा भोसले असं हत्या झालेल्या महिलेचं नाव. गणेश शिंदे असं मृत ओला ड्रायव्हरचं नाव. वर्सोवा 7 बंगला परिसरातील इमारतीला भीषण आग. नालंद मेनका इमारतीच्या वरच्या मजल्याला आग. परिसरात धुराचे प्रचंड लोक. नागरिकांमध्ये घबराट. इमारतीत काही जण अडकल्याची प्राथमिक माहिती. भिवंडीतील वाहोलीतील गोदामाला भीषण आग. जय भगवान कॉम्प्लेक्समधील गोदामाला आग. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न. मुंबई क्राईम ब्रांचचा मोठा खुलासा. 5 वर्षापूर्वी मित्राच्या हत्येप्रकरणी 4 आरोपींना अटक. रस्ता अपघाताचा रचला होता खोटा बनाव. दुहेरी हत्याकांडांनी अंबरनाथ हादरला. भर रस्त्यात महिला आणि पुरुषाची हत्या. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. शेतात काम करत असताना विजेच्या धक्क्याने युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील खंडाळा येथील दुर्दैवी घटना. साताऱ्यातील माझगावकर येथे झोपडपट्टी परिसरात दहशत. अज्ञात युवकांनी दहशत माजवल्याची घटना. वाहनांवर दगडफेक करून काचा फोडल्या. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण. नाशिकच्या गंगापूर धरणात बुडून 4 मुलांचा मृत्यू. मृत्यू झालेल्यांमध्ये 3 मुलं आणि एका मुलीचा समावेश. मृत मुलं गंगापूर धरणाच्या जवळ असलेल्या सावरगावमधील रहिवासी. लातूरच्या मुरुड ग्रामपंचायत प्रशासनाचा अनागोंदी कारभार.
संपूर्ण शहराला कचरा कुंडीचा विळखा, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. पिंपरी चिंचवड पालिकेच्या ड क्षत्रिय कार्यालयातील निरीक्षक ताब्यात, अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप. उल्हासनगरात सोनसाखळी हिसकावणाऱ्या सराईत आरोपींना अटक. आरोपींकडून 9,81,000चा मुद्देमाल जप्त. सांगलीच्या जतमध्ये खंडणीसाठी राडा, निष्पाप मुलाची हत्या, मालधक्क्याच्या ठेक्याच्या वादातून वाद भडकला, आरोपींचा शोध सुरू. आरबीआयची मोठी कारवाई, उस्मानाबाद जनता बँकेच्या 7 संचालकांना पदावरून हटवले, तरतुदीचे उल्लंघन झाल्याने कारवाई. छत्रपती संभाजीनगरमध्ये घराचा ताबा मिळाल्यानंतर वडिलांची हत्या, संपत्तीच्या वादामुळे आरोपीने यापूर्वीही आईवडिलांचा छळ केल्याचा आरोप. भिवंडीत अनधिकृत गोदामांवर एमएमआरडीएची कारवाई. कारवाई दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात. अमरावतीत बोगस बियाणे विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, 432 पॅकेट प्रतिबंधित कपाशी बियाणे जप्त, एकाला अटक. मीरा भाईंदरच्या काशीगाव परिसरात सी क्वीन बारवर पोलिसांचा छापा. कारवाईत तब्बल 12 तरुणींची सुटका, बार व्यवस्थापक आणि कॅशियरला अटक. छत्रपती संभाजीनगरात सीईओंच्या बंगल्यावरील कामांच्या नावाखाली 25 लाखांचा अपहार. प्रकरणाची दखल घेत चौकशी समिती स्थापन करून दोषींवर कारवाईचे आदेश. अमरावतीत काजल इंगळे हत्याकांड प्रकरणी सख्याच मावस भावाने हत्या केल्याचं तपासात उघड. आरोपी चेतन थोरातला पोलिसांकडून अटक. नंदुरबारच्या नवापुरात एलसीबीची धडक कारवाई. 2 किलो गांजा जप्त, एकाला ताब्यात. गुप्त माहितीच्या आधारे छापा. नालासोपाऱ्यातून नायजेरियन नागरिकाला अटक. तुळीज पोलिसांची अंमली पदार्थ तस्करावर कारवाई. कारवाईत 1,39,00,000 रुपयांचं कोकेन जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस अकॅडमीत अमानुष मारहाण, 17 वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण. पीटी प्रशिक्षक विवेक डाकणे विरुद्ध गुन्हा दाखल. बेल्ट आणि काठीने मारहाण केल्याची माहिती. गडचिरोलीत 7 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार प्रकरण. अत्याचाराच्या घटनेमुळे नागरिक संतापले. संतप्त नागरिकांनी कडकडीत बंद पाळला. आरोपीला तातडीने शिक्षा देण्याची मागणी. भिवंडीत तोतिया महिलांची मोठी टोळी कार्यरत. अन्न व निरीक्षक म्हणून पैसे उकळणाऱ्या टोळीतील एका महिलेस अटक. आरोपी महिलेस 4 दिवसांची पोलीस कोठडी. बीडमध्ये बनावट धनादेशाद्वारे शासकीय रकमेची फसवणूक. 2,74,000 रुपयांची फसवणूक. अंबाजोगाई पोलीस ठाण्यात 3 जणांविरोधात गुन्हा दाखल. या बातमीनंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पाहत राहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.